खचली नाही, रडली नाही, तर लढली. तिच्या चेहऱ्यावर 67 काचेचे तुकडे रुतले, तरीही तिने हार मानली नाही. 90च्या शतकात आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांना भुरळ घालणारी परदेश फेम अभिनेत्री महिमा चौधरी पुन्हा एकदा हिंदी चित्रपटात पदार्पण करते. दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 19 डिसेंबरला प्रदर्शित होतोय. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, माझ्या आयुष्यात एक वेळ अशी होती जेव्हा मला अनेक चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं. माझा सुभाष घाईचा मुक्ता अट सोबत करार असल्याचा खोट्या अफवा पसरल्या होत्या, ज्यामुळे मला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या आणि हातातून अनेक चांगले सिनेमे गेले. महिमाने दिल क्या करे चित्रपटाच्या वेळी झालेल्या या भयंकर अपघाताची आठवण करून दिली. ती म्हणाली, त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर काचेचे तब्बल 67 छोटे तुकडे घुसले होते. डॉक्टरांना ते मायक्रोस्कोपमध्ये पाहून काढावे लागले. त्यानंतर माझा चेहरा इतका सुजला होता की तो विद्रूप दिसत होता. मी वर्षभर घरातच बसून होते. त्यानंतर मला फक्त एका गाण्यापुरत्याच भूमिका देण्यास सुरुवात केली, पण मी हार मानली नाही. आज ती कर्करोगासारख्या आजारावर मात करून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यासाठी सज्ज झाली आहे.